श्रीराम समर्थ. माघ संपतो आणि थंडी आपली उबदार वस्त्र गुंडाळून निरोप घेते. सूर्यनारायण मैदानात उतरतात आणि महाराष्ट्रातल्या गावागावात वाळवणांची गडबड सुरू होते, धामधूम सुरू होते. वाळवणं म्हणजे वर्षभरासाठी केलेली खाद्यपदार्थांची साठवण. जेव्हा आदिमानवाने भरपूर शिकार केली, पोटभर खाऊन ती उरली आणि मग ते मांस कडक उन्हामध्ये वाळलं गेलं आणि पहिल्यांदा ती बेगमी झाली असेल आणि तेवढी जुनी ही वाळवण संस्कृती आहे. वाळणे, वाळवणे या क्रियापदांपासूनच हा शब्द आलेला वाटतो. त्याभोवती प्राचीन मराठी खाद्य संस्कृतीचं कोंदण आपल्याला दिसतं. वाळणे हे क्रियापद मूळ मराठीतलंच बरं का. मध्यकालीन मराठी किंवा त्याच्या अगोदरच्या प्राकृत रूपांमधून विकसित झालेलं. वाळ या संज्ञेचा वापर वाळवंट, वाळू या शब्दांमध्ये सुद्धा आपल्याला केलेला दिसतो. या दिवसात नवीन धान्य, कडधान्य यांनी घर भरलेलं असतं. बायकांना शेतातून जरा उसंत मिळालेली असते आणि हीच वेळ असते वाळवणांची. धान्य निवडायचं, दळायचं, भिजवायचं, उपसायचं, वाटायचं, गाळायचं, शिजवायचं, लाटायचं, वळायचं. बापरे, किती क्रियापदं आहेत बघा मराठीमध्ये. आणि या निगुतीच्या प्रक्रियांमधूनच तयार झालेले पापड, कुरडया, सांडगे, पापड्या, चकल्या, खारोड्या, शेवया, नखुले, बोटवे, अशा कैक पदार्थांनी वर्षभराची तोंडी लावण्याची तजवीज केली जाते. जिरायती भागात भाजीपाला सुद्धा वाळवून ठेवला जातो. म्हणजे गवारीच्या शेंगा, फरसबीच्या शेंगा ह्या वाळवल्या जातात. मग शेंगांच्या या उसऱ्यांनी डबे भरले जातात. कोकणात कोकम, मासळी, आंबे फणसाच्या पोळ्या वाढत पडतात. वाळवणं ही एकट्या बाईंनी करायची कामं नव्हेत बरं. यावेळी शेजार धर्म अगदी पराकोटीला जातो. पहाटेच 8-10 जणी जमा होतात. चुलवणाची पूजा करून अंगणामध्ये पांढऱ्या सूर्य उगवेपर्यंत अंगणामध्ये पांढऱ्या शुभ्र कुरडया किंवा केशरी पिवळ्या साणग्यांची अगदी नक्षीच आपल्या अंगणामध्ये अवतरते. दुपारी पापड, शेवया, नखुल्यांसाठी राखीव असतो जागा, वेळ. आणि हे करताना हातांसोबत गप्पा सुद्धा चालू असतात. गावभरातल्या खबरींची देवाणघेवाण चालू होते. वाळवणात पोरीसोरींची मदत भलतीच कामाला येते. काम आटोपलं की अंगणातील ऐवजाची राखण करायची जबाबदारी मात्र घरातल्या आजीबाईंकडे. आणि शेवटी डबे भरणं,